या स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद अपेक्षापेक्षा मिळालेला आहे। जसं या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 42 संघातून 350 मुलींनी सहभाग घेतलेला आहे आणि मला याचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे स्पर्धेनिमित्त। या स्पर्धा अपेक्षेप्रमाणे शिस्तीने आणि व्यवस्थित पद्धतीने पार पडू लागलेल्या आहेत। सकाळपासून या मुलींच्या सगळ्या जे वेट असेल, यांचं मेडिकल रिपोर्टिंग असेल, सगळ्या गोष्टी या एकदम शिस्तीने प्रॉपर पद्धतीने झालेल्या आहे। आत्ताच आमच्या निर्जरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वातीताई आळीमोरे साखरे यांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या पावननगरीमध्ये माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा खूप छान पद्धतीने पार पाडत आहोत। आज सकाळी सुरुवातीला वजन आणि मेडिकल हे प्रोग्राम झालेला आहे। त्यानंतर 350 महिला मल्लांनी या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवलेले आहेत। आपण सगळे आता पाहत आहोत, खूप छान पद्धतीने नीटनेटके आणि अटीतटीचा सामना होत आहेत। अटीतटीच्या सामन्यांमध्ये या ठिकाणी प्रेक्षकांचाही खूप मोठा सहभाग आपल्याला लाभलेला आहे। याचबरोबर आपण प्रत्येक वर्षी निर्जरा केअर फाउंडेशनच्या अंतर्गत घेणाऱ्या पुरुषांची कुस्तीच्या स्पर्धेसाठी 1 मॅट आणि महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या 2 मॅट असे टोटल 3 मॅटचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। दोनही स्पर्धा खूप अटीतटीच्या चाललेल्या आहेत। प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्ही सर्वजण अध्यक्ष, आमचं पूर्ण निर्जरा केअर फाउंडेशन परिवार खूप आनंदी आहोत। आम्हाला खूप छान वाटलं। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पंच निलेश गुंड सर उपस्थित आहेत। त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्पर्धा पार पाडत आहेत। त्यांनीही सांगितले की मागच्या 25 वर्षात अशा पद्धतीचं जर्मन हँगरचं सोय करून महिला मल्लांना उन्हाची काहीही अडचण न होता कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे सगळं आपण केलेलं आहे। त्यांनीही समाधान व्यक्त केलेलं आहे। आज या ठिकाणी तुम्ही बघताय आवाज खूप यायला लागलाय आणि अटीतटीची स्पर्धा चालू आहे। कुणीही या स्पर्धेच्या फायनल फेरीमध्ये धडक मारू शकतं आणि फाउंडेशननी किया सोनेट कार पहिल्या बक्षीस म्हणून या ठिकाणी या इतिहासामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सोनेट कार आपण ठेवलेलं आहे। ते कुणीही घेऊ शकतं। खूप अटीतटीच्या मॅचेस चाललेल्या आहेत आणि 2 नंबरचं बक्षीस म्हणून आपण बुलेट हंटर 350 सीसीची गाडी आपण ठेवलेली आहे। तेही कोणाच्या नशिबात आहे आपण पाहायचं आहे। त्याला सोडून आपण टोटल 10 वजनी गट आहेत खुला वजनी गट पकडून। तर 10 वजनी गटाच्या पहिल्या बक्षीस म्हणून 51,000 रुपये आपण फाउंडेशनतर्फे आयोजित ठेवलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।